चला आपण आज प्रॅक्टिस सेट किती बघणार आहे? 5 बघणार आहे. किती बघणार आहे? 5. सर्वात महत्वाचं की मन लावून काय करायचं, लक्ष द्यायचं. मला सांगा प्लस प्लस काय होणार आहे? प्लस. मायनस मायनस प्लस. प्लस मायनस मायनस. मायनस प्लस मायनस. कळालं? ही जी लाईन सांगते, ही लाईन सांगते काय करायचं. काय सांगते? काय सांगते सांगा पटकन. काय करायचं. हा पहिला नंबर आणि हा दुसरा नंबर, आणि त्याच्या दोघा मिळून सांगते की काय करायचं. हा पहिला नंबर आणि हा, या दोघांचं हे साइन काय सांगते, तर प्लस करायचं. कळालं? मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो. चला पुढचा नियम लक्षात ठेवा. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. काय बोललो सांगा? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. दुसरं, बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं, काय कधी चिन्ह द्यायचंय? बेरीज आणि वजाबाकीच करताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय बोललो रे सांग? वजाबाकी व बेरीज करताना उत्तराला मोठे चिन्ह द्यायचं. उत्तराला काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हा चला आता जवळचे चिन्ह अगोदर आणि आधी सॉल्व करायचे. जवळचे चिन्ह काय करायचे? अगोदर सॉल्व करायचे. जवळचं चिन्ह काय करायचं? अगोदर सॉल्व करायचं. पक्क लक्षात ठेवा, जवळचं चिन्ह अगोदर सॉल्व करायचं आहे. कळालं? चला बोला. मग मला एक सांगा, 8 + 6 किती होणार आहेत? 14. 14 रुपये होणार आहेत का नाही? हां चला, आता हे चिन्ह जवळ जवळ आहेत, बरोबर आहे का नाही? दुसरं उदाहरण बघा. हे चिन्ह जवळ जवळ आहेत. आपलं काय ठरलं सांगा? जवळचं चिन्ह काय करायचं आहे? अगोदर सॉल्व करायचं. चला बोला. प्लस मायनस मायनस, याला उचलून खाली, याला उचलून खाली. 9 रुपयातून 3 रुपये गेले. किती रुपये उरले रे? 6 रुपये. समजलं का नाही? हां, जवळचे चिन्ह अगोदर सॉल्व करायचे. पटकन बोला. जवळचे चिन्ह अगोदर सॉल्व करायचे. चला पुढं. हे जवळ आहे का? बोला पटकन. जवळ आहे का? चला बोला. प्लस मायनस मायनस. हे 6 घ्यायचे आणि हे 5 घ्यायचे. 5 रुपयातून 6 रुपये जात नाही, मग 6तून 5 घालवा. किती उरणार? 1. याच्यातला मोठी संख्या कोण आहे? 6. 6चं चिन्ह कोणतं आहे? ते याला द्या. कळालं? उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठी संख्या ही अगोदर पण असू शकते आणि नंतर पण असू शकते. मोठी संख्या ही अगोदर पण असू शकते आणि नंतर पण असू शकते. कळालं सगळ्यांना? पक्क कळालं? चला आता आपण 34 बघूया. मला सांगा, मायनस प्लस मायनस वेगवेगळे चिन्ह आले तर वजाबाकी करावी. काय म्हटलं मी? वेगळे चिन्ह आले की वजाबाकी करावी. किती सोपं आहे, बोला पटापट. वेगवेगळे चिन्ह आले तर वजाबाकी करावी आणि समान चिन्ह आले तर बेरीज करावी. बरोबर आहे का नाही? उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. जवळचे चिन्ह आले तर अगोदर सोडवावे. बरोबर आहे का नाही? चला बोला. आता मला सांगा, वेगवेगळे चिन्ह आहे का नाही? मग याचे काय करावं लागेल? वजाबाकी. हे उदाहरण आणखी मी खाली लिहितो. चला बोला. 7 रुपयातून 2 रुपये गेले. किती रुपये उरले? 5. इथं मोठी संख्या कोण आहे? 7. 7चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. ते इथं द्यावं लागेल. बोलत चला पटापट. मायनस 8 रुपयातून 0 गेले तर काय उरणार? तेवढंच उरणार ना. 0 म्हणजे काही नाही. 0 म्हणजे नाही. चला, आणि त्यावेळेस जोपर्यंत गणित शिकवताना तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. बोलायचं, चुकलं तरी चालतं बोलायचं. शाळेमध्ये सुद्धा बोलायचं. चला बोला. सांगा, इथं जवळचे चिन्ह आहेत. आहे कोण? प्लस मायनस. प्लस मायनस मायनस. याला उचलून खाली, याला पण उचलून नुसतं नंबरला नाही तर त्याच्या चिन्हाला सुद्धा उचलून काय करायचं? याच्या चिन्हाला पण उचलून खाली घ्यायचं. चला, समान चिन्ह आहेत. आपलं ठरलं, समान चिन्ह असेल तर बेरीज करायची. चला करा बेरीज. किती होणार रे? 7. इथं मायनस आहे ना. का बरं आलं मायनस? सांगा पटकन. शाबास. मोठ्या संख्ये कोणत्या? इथं 5. 5चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. ते उत्तराला द्यावं
लागेल. चला आता हे एक्स्ट्रा उदाहरण घेतो मी तुमचे. चला बोला. प्लस मायनस मायनस हे अगोदर आपण सॉल्व करावं लागेल. का बरं? कारण ते जवळ आहे. जवळ जवळचं चिन्ह अगोदर सॉल्व करायचं ठरलंय आपलं. 4ला उचलून खाली खाली, मायनस 7ला उचलून खाली, मायनस मायनस प्लस प्लस. 7 आणि 4 11 रुपये होतील आणि याला मायनस. शाबास. का बरं? कारण मोठ्या संख्येचे. बरोबर. हा पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर बघ प्लस मायनस 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 हे 9 आले. मायनस मायनस प्लस प्लस. 3ला उचलून खाली बोला. मायनस मायनस प्लस. याला उचलून खाली प्लस मायनस. मायनस 9ला उचलून खाली खाली प्लस मायनस मायनस म्हणजे याची मायनस होणार आपल्याला. 9 रुपयातून 3 रुपये गेले, 6 रुपये उरले. मोठी संख्या कोण आहे इथं? नाही. त्याचं चिन्ह इथं आपल्याला काय करावं लागेल? द्यावं लागेल. ओके. आता शेवटचं बघा. इकडे बघा. जवळचं चिन्ह आहे का इथं? आहे. मग याला अगोदर सॉल्व करायचं. चला बोला. मायनस प्लस मायनस हे 12 जसेच्या तसेच. हे मायनस उचलून खाली 6. आता समान चिन्ह आले तर बेरीज होणार. 12 रुपये आणि 6 रुपये 18 रुपये. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? क्लिअर समजलं. आता आपला हा जो पहिला क्वेश्चन आहे हा काय झालाय? आता आपला सॉल्व झालेला आहे. हा बॉक्स मी तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही काय करा, हे पूर्ण बॉक्स आणि व्यवस्थितशीर एकही न चुकता ज्यावेळेस आपण नंबरला खाली घेतो त्यावेळेस त्याच्या चिन्हाला आपण काय करायचं आहे? खाली घ्यायचं आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. चुकायचं नाही, गडबड करायचं नाही. आपले नियम ठरलेले आहेत. वेगवेगळे चिन्ह असेल तर काय करायचं? काय करायचं? वेगवेगळे चिन्ह असेल तर मायनस करायचं. समान चिन्ह असेल तर काय करायचं? बेरीज करायची म्हणजे प्लस करायचं. जर जवळचे चिन्ह असेल तर काय करायचं? अगोदर सॉल्व करायचं. आणि उत्तराला कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचं? व्हेरी गुड. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या ही अगोदर पण असू शकते किंवा, बरोबर आहे का नाही? समजलं सगळ्यांना? फक्त समजलं? ओके, वेल डन.